महाराष्ट्र सरकारने 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती देऊ असं घोषित केलं, परंतु त्याच्यात एवढ्या अटी शर्ती घातल्या तर त्यांना कर्जमुक्तीचा देखील लाभ मिळत नाहीये. घरकुलांच्या योजनेचा तसाच आहे. घरकुलांच्या योजनेमध्ये भरपूर घोटाळा झालेला आहे. शिक्षणाचं बाजारीकरण झालं, खाजगीकरण झालं. ज्या विदेशात मतदान झालेल्या कंपन्या आहेत, विद्यापीठ आहेत, त्या आपल्या देशात येऊन खाजगी शाळा उभारत आहेत. बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई आकाशाला भिडलेली आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत. या सगळ्या गोष्टीला या सरकारचं चुकीचं धोरण कारणीभूत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही. वीज बिल माफ केलं नाही. अजून शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे काढले. वीज बिलात देखील काही कायदे काढलेले आहेत. दिल्ली या ठिकाणी झालेल्या आंदोलनात 2020-21 साली जे मोठं आंदोलन झालं, किसान आंदोलन, त्याच्या जवळजवळ 750 शेतकरी बांधव पंजाब हरियाणातले मेले, शहीद झाले. त्यांना अजून न्याय मिळालेला नाहीये. त्यांच्यावर जे आंदोलन करते होते त्यांच्यावर अजून खोटे गुन्हे आहेत. ते गुन्हे मागे घेतले गेलेले नाहीयेत. या सरकारला या 3 काळे कायदे मागे घेण्यासाठी दिल्ली, हरियाणा, पंजाबचे शेतकरी शीख बांधव यांनी 13 महिने त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. आणि त्या आंदोलनात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने, सत्यशोधक शेतकरी सभेने शेकडोंच्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी घेतला होता. आपण 3 वेळा दिल्ली ठिकाणी चिंगू बॉर्डर असेल, पलवर बॉर्डर असेल, फिक्री बॉर्डर असेल, दिल्लीच्या 4ही बॉर्डरवरती आपण त्या आंदोलकांसोबत बसलो. या सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वाखाली 2018 साली देखील आपण मुंबई या ठिकाणी मोर्चा घेऊन गेलो होतो. त्यावेळेस देखील हजारो लोक होते आपल्या सोबत.